9वी 98ची बॅच त्या सर्व वर्गमित्रांनी हे जे नियोजन केलेलं आहे सत्काराचं ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याच मुलांचा सत्कार हा आपण करणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण आता बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आपलंच कौतुक आपण काय करायचं हे बऱ्याच वेळेला आपण म्हणतोय, परंतु आता ही मार्केटिंगची जी दुनिया आहे ना त्याच्यामध्ये स्वतःचं मार्केटिंग स्वतः केलं पाहिजे, त्याशिवाय पण चालत नाही हे तितकंच खरं आहे. कारण दुसरं कोणतरी येऊन कौतुक करेल आता हे अपेक्षा आपण बाजूला ठेवली पाहिजे, कारण आता तेवढा वेळ आपल्या कुणाला नाही आहे शेजारच्या किंवा इतरांना. पण स्वतःच मुलांचं कौतुक हे आपण करायला पाहिजे. ही तुम्ही जेव्हा मनात गोष्ट आणली ना ही खूप आनंदाची आहे. आणि म्हणजे आनंदासोबत इतरही मुलांचा सत्कार तुम्ही जो घेताय ना ह्याचा आनंद आम्हाला आहे. कारण आज गावामध्ये जवळपास 25-30 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. एवढी लोकसंख्या असताना तुमच्यासारखे काही मोजक्या लोकांच्या मनात आलं की नाही चला आपल्या या मुलांचे सत्कार आपण घ्यायला पाहिजे. कारण काम करणारे करत असतात, राबणारे राबत असतात, परंतु त्या राबणाऱ्यांना तुमच्यासारख्यांचं कुठेतरी कौतुक जर तुमच्यासारख्याकडून जे मिळते ना त्याच्यामुळे अजून प्रोत्साहन मिळते. आणि ही तुमची शाबासकीची कौतुकाची स्थाप आमच्या सर्वांच्या म्हणजे क्रीडा शिक्षक म्हणून रावळ सर असतील, सातपुते सर असतील की जे शाळेची सर्व मुलांची जबाबदारी एक मुख्याध्यापक म्हणून पालक म्हणून सांभाळत आहेत. कारण तुम्ही फक्त तुमच्या 2 मुलांसाठी बघताय, तर सातपुते रावळ सर शाळेतल्या सगळ्या मुलांसाठी पालक आहेत, त्यांचं सगळ्यांचं बघतायत. आणि ही खरंच खूप मोठी कौतुकाची बाब आहे. आणि म्हणून तुमच्या 98च्या म्हणजे ह्या सर्व वर्गमित्रांचं निश्चित आम्ही आमच्या वतीनं अभिनंदन करेन, आभार मानेन. कारण मुलांचं समोर काहीतरी ठेवलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आपण टीव्हीतल्या ऑलिम्पिक मधल्या पदकांचे मिळालेले जे कौतुक आहे ते टीव्ही मध्ये बघतो, आपण पेपरमध्ये दाखवतो, पण तेव्हा जे आपल्या शेजारी बसणाऱ्या मुलांचं जेव्हा आपल्या समोर होताना कौतुक बघतो ना तेव्हा ती प्रेरणा ही आणि आपल्याही मुलांना वाटतं की माझाही पुढचा सत्कार व्हायला पाहिजे. ती पुन्हा त्या दृष्टीने कामाला लागतात, खेळायला लागतात. आणि म्हणून ही प्रेरणा निर्माण करणे ही खूप गरजेची बाब आहे आणि ती आज तुमच्या माध्यमातून होते. मगाशी दीपालीने सांगितलं बोलता की तलवारबाजी सारखा गेम हा आपल्या बुधगाव मध्ये आला आणि त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. त्यांनी पण सांगितलं की आम्ही गेली जवळपास 10-12 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालं गावात आम्ही झगडतोय. कारण अजित पाटील जे या फेन्सिंग क्लबचे जे मुख्य कोच आहेत ते स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि NS कोच आहेत. आता सध्या वाचन कॉलेजचा प्राध्यापक म्हणून काम करतोय. तर अजित हा आमचा विद्यार्थी आणि अजितचा हा विद्यार्थी अथर्व यादव तो सुद्धा स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे आणि म्हणजे NS कोच आहे पटियाला पंजाबचा. आणि आता सुद्धा सध्या त्याचं सध्या शांतिनिकेतन मध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतोय. म्हणजे हे आम्हाला सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला म्हणायचं की आधी तुझ्या पाठीमागे गावातले 10 मुलं तयार व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. उद्या तू कुठं जॉबला बाहेर गेला म्हणजे जशी आज आमची अवस्था झाली की आम्ही सकाळी 9ला बाहेर पडतोय आणि यायला 7 वाजता, त्यामुळं आम्हाला गावात वेळ देता येत नाही. अजितला ते म्हणजे अजून तुझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत तू एक बॅच तयार करायला पाहिजे, तुझ्या पाठीमागे कोणतं उभा राहिलं पाहिजे. आणि आम्हा दोघांनाही ते टायमिंगमुळे शक्य होत नव्हतं म्हणून आम्ही तो विषय थांबवला होता. पण अथर्वची साथ मिळाली आणि अथर्व म्हणलं सर मला वेळ मिळाला तेव्हा उभा राहतो आणि तिथून एक चांगली म्हणजे यंत्रणा उभी राहिली आणि या मुलांच्या पर्यंत प्रशिक्षण सुरुवात झाले. बुधगाव ग्रामपंचायतचं मानावं तेवढा आभार थोडे आहे, त्याला खूप कालावधी गेला, परंतु जे साहित्य मिळालं कारण जवळपास 3 लाखाचं साहित्य जे मिळालं ते साहित्य मिळवताना संघर्ष झाला, झगडावं लागलं, खूप हेरपाटे घातले, विनंत्या करावं लागल्या, सगळं झालं. परंतु त्यांनी जे साहित्य दिलं ना त्या साहित्यामुळे आधी मुलं उभी आहेत, कारण त्यामुळे यांचा सत्कार केला जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीचे निश्चित आभार मानेन. कारण आपण किती जरी ठरवलं ना मॅन्युअली खेळायचं, परंतु ते मॅन्युअली इथं आपण खेळू शकतो, प्रशिक्षण देऊ शकतोय, पण ऍक्च्युली ऍपरेटस वरती जेव्हा त्यांचे स्पर्धा होतात त्या स्पर्धांसाठी तर सांगली जिल्ह्यामध्ये फक्त आता 2च ठिकाणी ऍपरेटस वरती स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यांच्याकडे साहित्य आहे आणि हे ते आपल्या बुधगाव मध्ये. आम्ही बऱ्याच वेळेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप म्हणजे सगळ्या गावातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये गेलो आम्ही. जेव्हा 15 ऑगस्टला आम्ही 16 ऑगस्टला प्रशिक्षणाची सुरुवात केली तेव्हा सगळ्या शाळांच्या मधून गेलो आणि आम्ही सांगितले की बुधगाव स्कूल असेल, वसंतदादा स्कूल, इंग्लिश स्कूल आहे, आदर्श शाळा, आपली सगळ्या शाळांच्या मध्ये गेलो आणि त्यांना म्हणलं की तुमची मुलं आमच्याकडे पाठवून द्या, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करायचं. पहिल्यांदा 15 दिवस आम्ही त्यांना पूर्ण मोफतच प्रशिक्षण दिलं की जेणेकरून
किती मुलं येतात त्यांना त्यांचं स्टेपिंग आणि त्यांचं फुटवर्क बघून आपण त्यांना पुढच्या गोष्टी द्यायच्या ह्या कोणाला सिलेक्ट करायचे ठरवलं. आणि त्यानंतर मात्र काय झालं की आम्ही जिथं घ्यायचं आपली मंदिर विठ्ठल मंदिराच्या भागामध्ये, पण तिथला हॉल आम्हाला मिळू शकला नाही आणि म्हणून पुन्हा आम्हाला नाईलाजास्तव पैशीला कार्यालयासारखं ठिकाण घ्यावं लागलं की तिथं आम्हाला स्वतःलाच भाडं द्यावं लागतं. 3,000 रुपये आम्ही भाडं देऊन तिथं दर महिन्याला आम्ही तिथं त्यांचं प्रशिक्षण घेतोय मुलांचं. आणि मग त्यांचं ते मेंटेनन्स असेल, लाईट खर्च असेल वगैरे असं त्यामुळे द्यावं लागतं. म्हणून मग आम्हाला पुन्हा मुलांच्याकडून सुद्धा नाईलाजानं पुढे फी आकारावी लागली. आणि आता अथर्व स्वतः कोतवाडीवरून त्याचं येऊन जाऊन करणं असेल, त्याचा थोडा प्रवास करतो म्हणून आम्ही त्या गोष्टी त्याच्यामध्ये देतो. परंतु एवढ्या कमी खर्चामध्ये चांगली सुविधा खेळाची प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होते हे गावकऱ्यांनी त्याचा खूप लाभ घ्यायला पाहिजे. आम्ही जेव्हा ज्यांचा संपर्क होतोय त्या सगळ्यांना सांगतोय की आज आमच्याकडे वेळ आहे, आमचं टेक्निक, आमचं नॉलेज आम्ही मुलांच्या पर्यंत द्यायला तयार आहे. आम्ही म्हणजे ती टेक्निकल जर फी सोडली तर आमच्या खेळाचं, आमच्या प्रशिक्षणाचं नॉलेज आम्ही त्याची फी आम्ही घेत नाही तुमच्याकडून. याच्यासाठी बाहेर जर गेला तर तुम्ही 2,000 आणि 5,000 रुपये तुम्हाला महिन्याला द्यावे लागतात, परंतु आम्ही ते मोफत देणार आहे मुलांसाठी. आणि ह्याचा लाभ तुम्ही घ्या आणि आपली मुलं जास्तीत जास्त याच्यामध्ये खेळली पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. सगळ्यांचं माहिती नाही, पण जेवढ्या लोकांनी सहभाग घेतला, जेवढ्या शाळांनी रिस्पॉन्स दिला त्या शाळांचं खरंच आम्ही आभार मानतोय. त्याच्यामध्ये आपली आदर्श शाळा असेल, बुधवा हायस्कूल आहे, वसंतदादा हायस्कूल आहे, वसंतदादा इंग्लिश स्कूल आहे, ह्या मोठ्या शाळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. किशोर हायस्कूल सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं त्या मुलांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकलो. आणि आज मुलं राज्यस्तरापर्यंत खेळून आलेत. अनन्या असेल, वैष्णवी असेल की राज्यस्तरापर्यंत कास्य पदकाची मानकरी ठरली. पुढच्या वर्षी आम्हाला खात्री आहे की हे निश्चित राष्ट्रीय स्तरावरती जातील. विनायक सारखा विद्यार्थी आहे की खूप अडचणीची परिस्थिती आहे त्याची, म्हणजे त्याला येण्या जाण्यासाठी सुद्धा सायकल नाही, त्याला अंगावर घालायला कपडे नाहीत, शूज नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तो आज खूप चांगला प्लेअर आहे. तो नॅशनल प्लेअर पर्यंत कामगिरी करण्याची क्वालिटी त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही अशा मुलाला त्याच्याकडून कोणती फी न घेता आम्ही त्याला प्रशिक्षण देतो, म्हणजे सगळ्यांच्याकडून फी घेतोय असं नाही. आणि मग अशा वेळेला त्याचा सगळा खर्च हा आमच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत केलेले, स्पॉन्सर्स मिळवलेले त्याच्याकडून, त्यांना जवळपास 30-35 हजार रुपये साहित्य त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. म्हणजे आम्ही प्रयत्न सगळा आमच्या मुलांसाठी करणार आहे. तुमची साथ खूप महत्वाची आहे. अजूनही आपले जे पालक आहेत ते बऱ्याच वेळेला मगाशी म्हटले की खेळ हा नवीन आहे आणि तो माहिती नाही. तलवारबाजी म्हणजे ढाल तलवारीतले तलवार आणि हे ते लागेल कुठं तर अपघात होईल, नुकसान होईल, आपल्या मुलांचा त्रास होईल असा उद्देश ठेवून बऱ्याच वेळेला पालक आपले पाठवत नाहीत मुलांना. आणि मग त्याची अडचण होताना आम्हाला दिसते. मग आम्ही पालकांना आव्हान करतो की पहिल्यांदा तुम्ही या, प्रत्यक्ष बघा आणि मग तुम्ही ठरवा. मुलांना 8-15 दिवस तुम्ही तसंच पाठवा. मुलं एकदा खेळू देत. त्यांना जर वाटलं शक्य की नाही याच्यात माझा मुलगा खेळू शकतोय, रमतोय, तर त्यासाठी आपण पुढचं प्रशिक्षण देऊया म्हणून सांगितलं. आणि आज किमान एवढ्या स्तरावरती आज येत आहेत, खेळतायत. पहिल्यांदाच उतरलेल्या स्पर्धेमध्ये मुलं जी आहेत की जी म्हणजे तिथं उभारल्यानंतर सुद्धा लटलट पाय कापायचे, की ज्यांना आम्हाला म्हणजे पुढे आम्ही पुश करायचो पुढे खेळ म्हणून, आणि त्यांना ते खेळायला जमायचं नाही. परंतु आज आमच्या खासदारच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरमध्ये बघितली जी मुलं मागच्या विभागीय स्पर्धेला सुद्धा त्यांना खेळायचं धाडच नव्हतं, ती काल खूप चांगल्या पद्धतीने खेळली आणि त्यांना सुद्धा काल मेडल मिळालं. तर अशा पद्धतीने एक चांगला उपयोग आहे. ह्या अमृता असेल, कार्तिकी असेल, यांना 10वीला त्याचं आज विभाग खेळून आले, त्याच्यामुळे त्याचा एक 10 गुणांचा त्यांना निश्चित फायदा होणारच आहे. आणि शासकीय, शालेय शासकीय स्पर्धांच्या मध्ये आपण खेळतोय. बऱ्याच अशा म्हणजे आम्ही रावळ सरना माहिती की शासकीय स्पर्धांच्या मध्ये जवळपास 72 प्रकारचे खेळ आहेत. म्हणजे कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल असे 72 खेळ आहेत. त्या 72 खेळापैकी जवळपास 52 खेळ असे आहेत की ज्यांना शासकीय मान्यता असलेली आहे, म्हणजे ऑलिम्पिक पर्यंतची गेम आहे की ज्याला 5% रिझर्वेशन आहे. आणि असे काही गेम निवडून आपण त्याच्यामध्ये खेळलं पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे बरेचसेच खेळ आहेत की जे अगदी नेपाळ, सिंगापूर पर्यंत मुलं सर जाऊन आली, श्रीलंकेपर्यंत जाऊन आली, पण त्या खेळांना मान्यताच नाही शासनाने. आणि मग विनाकारण पालकांचे 1,00,000-2 लाख रुपये खर्च होत आहेत. आणि माझा मुलगा नेपाळला खेळून आला, सिंगापूरला खेळून आला, श्रीलंकेला खेळून आला म्हणतात, परंतु त्या खेळाला मान्यता नसल्यामुळं त्याचा कुठंच उपयोग होत नाही. त्या सर्टिफिकेट, अगदी श्रीलंकेच्या सर्टिफिकेटचा सुद्धा उपयोग 5 मार्कासाठी सुद्धा होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग ही माहिती नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात.
म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की पालकांना जेव्हा तुम्हाला खेळामध्ये उतरायचं आहे, कुठल्या गेम मध्ये उतरायचं असेल तर थोडीशी माहिती घ्या. तो गेम कुठपर्यंत खेळला जातोय, त्याचा उपयोग काय होतोय, आणि मग त्या दृष्टीने मुलांना त्या खेळामध्ये उतरवायला पाहिजे. मी निश्चित सातपुते सर आहेत, रावळ सरांचे आभार मानेन, पाटील मॅडम आहेत की जेणेकरून तुम्ही शाळेतल्या मुलांना किमान सांगताय की इथपर्यंत जावा तुम्ही खेळा म्हणून. कारण त्यांनी पाठवल्यामुळं शेवटी आम्ही आवाहन करतोय, पालकांचा प्रतिसाद आमच्यापर्यंत काही मिळतोय, पण तो सगळ्या पालकांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही किंवा विद्यार्थ्यापर्यंत. पण जे आज मुलं आले ना ते ह्या शाळांच्या मिळालेले सहकार्यामुळे आलेले. त्यामुळे पुन्हा एकदा मी शाळांचा आभार मानतो आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो केलेल्या कौतुकाबद्दल. आणि अजित पाटील सर आणि अथर्व यादव हे पूर्ण वेळ मुलांसमोर उपस्थित राहून जे मार्गदर्शन करतायत त्यांचे कौतुक करतो. आणि विशेष कौतुक या सर्व मुलांचं करणार आहे की जे स्वतःचा वेळ म्हणजे 7 ते 8:30 हा वेळ पूर्ण वेळ प्रशिक्षणासाठी देत आहेत. आणि टीव्ही असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वर्कआउट पासून सगळ्या गोष्टी टेक्निकली खेळ शिकतायत. त्याबद्दल या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद.